Hello students. In first topic, now we are going to discuss about next subunits, that is kinematics of circular motion. For this, first consider linear motion of particle. Suppose a particle is moving along straight line. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा पार्टिकल आहे की जो सरळ रेषेमध्ये मूवमेंट करत आहे. अशा मोशनला आपल्याला लिनियर मोशन म्हणायचं आहे. ओके, मग लिनियर मोशनसाठी लागणारी जी फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या आहेत लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी आणि लिनियर ॲक्सलरेशन. मग हे झाले लिनियर मोशनसाठी. मग आता सर्क्युलर मोशनसाठी अशा प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज कोणत्या, तर त्या असतील अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके, अँग्युलर displacement is represented by theta and velocity represented by omega. Okay, vector omega and acceleration represented by alpha. Okay, vector alpha. Thus for circular motion, angular displacement is analogous to linear displacement, angular velocity is analogous to linear velocity and angular acceleration is analogous to linear acceleration. म्हणजे लिनियर मोशनसाठी आणि अँग्युलर किंवा सर्क्युलर मोशनसाठी लागणाऱ्या फिजिकल क्वांटिटीज ह्या जवळपास सारख्याच आहेत. ओके, हे आहे कायनेमॅटिक्स फॉर सर्क्युलर मोशन. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची डिफरंट पोझिशनसाठी असणारी लिनियर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन्स. ओके, दीज टँजंट रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी ॲट दॅट पर्टिक्युलर पोझिशन ऑफ पार्टिकल्स. ओके, म्हणजेच या लिनियर व्हेलॉसिटीला आपण काय म्हणू शकतो, टँजेन्शियल व्हेलॉसिटी. Okay, this tangential velocity is given by this formula: vector v is equal to vector omega cross vector r. Okay, this is vector form of formula. Okay, हा vector form आहे आणि यामधील vector omega is angular velocity, vector r is position vector. Position vector ही टर्म आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेली आहे. अ वेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ अ पार्टिकल इज नथिंग बट पोझिशन वेक्टर. ओके, पुन्हा याच फॉर्म्युलाचा मॅग्निट्यूड फॉर्म म्हणजेच काय असेल, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओके, हिअर वी हॅव टेकन और वी हॅव सीन डायरेक्शन ऑफ लिनियर velocities. ओके, आणि डायरेक्शन ऑफ पोझिशन वेक्टर. आता आपल्याला फक्त अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे. टू फाइंड द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी वी हॅव टू नो अबाउट राईट हँड थंब रूल. ओके, राईट हँड थंब रूल आपल्याला माहिती असायला पाहिजे. काय आहे हा राईट हँड थंब रूल, तर समजा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि त्याच्या सेंटरमधून पास होणारी लाईन म्हणजेच काय असेल, ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग ही ॲक्सिस आहे, त्या ॲक्सिसला आपण काय करणार आहोत, सपोज इमॅजिन करा की आपल्या उजवा हात हा त्या ॲक्सिसभोवती गुंडाळलेला आहे समजा. ओके, ही जी गुंडाळलेली बोटे आहेत ती काय रिप्रेझेंट करणार आहेत, मोशन ऑफ पार्टिकल. आणि जी स्ट्रेच्ड थंब रिप्रेझेंट करणार आहे ती द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट क्वांटिटी. ओके, कर्ल्ड फिंगर्स रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ particle and the outstretched thumb represents the direction of resultant quantity. Okay,
हा होता राईट हँड थंब रूल. Like this, we can determine the direction of angular velocity for such circular motion is along the axis of rotation. Similarly, consider करा की जो पार्टिकल आहे तो अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करत आहे, तर आपण कन्सिडर करणार आहोत आपण क्लॉकवाईज. ओके, घड्याळीच्या काट्यांप्रमाणे मुवमेंट करणारी सर्क्युलर मोशन आहे समजा. मग दिस इज नथिंग बट ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, दिस इज नथिंग बट ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग अशा वेळेस काय होणार आहे, आता याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आपण ॲक्सिसला होल्ड करणार आहोत राईट हँडनी, आणि कर्ल्ड फिंगर्स हे काय करणार आहे, मोशन ऑफ पार्टिकलची डायरेक्शन रिप्रेझेंट करेल. तर ॲक्सिस किंवा स्ट्रेच्ड थंब ही अलॉंग द ॲक्सिस असेल, म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही कशी असेल, अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, अशा प्रकारे जर मोशन सर्क्युलर मोशनची डायरेक्शन जर बदलली, चेंज झाली, तर रिझल्टंट क्वांटिटी, इथं रिझल्टंट क्वांटिटी आपण अँग्युलर व्हेलॉसिटी कन्सिडर करतो आहे, तर रिझल्टंट क्वांटिटीचं डायरेक्शनसुद्धा चेंज झालेलं आहे. अँटी क्लॉकवाईज आहे त्यावेळेस अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, आणि ज्यावेळेस क्लॉकवाईज मुवमेंट असेल, सर्क्युलर मोशन मुवमेंट असेल, तर त्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये रिझल्टंट क्वांटिटी आहे, म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे. अशा प्रकारे आपण राईट हँड थंब रूलच्या हेल्पनी कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं डायरेक्शन डिटरमाइन करू शकतो. ओके, नाव कन्सिडर टी. सपोज टी इज द period of circular motion. T is period of circular motion. Okay, or periodic time of circular motion. And n is the frequency. Okay, consider करा T is period of circular motion and n is frequency of circular motion. Then omega means angular velocity is given by omega is equal to 2 pi n, and 2 pi n frequency can be represented by 1 upon t. Frequency is equal to 1 upon t, reciprocal of period of circular motion. म्हणून आपण इथे काय करू शकतो, n is equal to 1 upon t, म्हणजेच 2 pi upon t. For angular velocity there are two formulas depending upon frequency of motion of particle and period of circular motion or motion of particle. Okay, there are two types of circular motion. One is uniform circular motion. Uniform circular motion, in short we can call it as UCM, uniform circular motion. Okay, uniform circular motion म्हणजे काय, जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल त्यावेळेस जर स्पीड किंवा लिनियर व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी या क्वांटिटी जर कॉन्स्टंट असेल, तर त्यावेळेस त्या सर्क्युलर मोशनला आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असे म्हणायचे आहे. म्हणजेच काय, ड्युरिंग सर्क्युलर मोशन इफ स्पीड और व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, जर कॉन्स्टंट असेल तर त्यावेळेस त्या मोशनला काय म्हणायचं आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, आणि सेकंड पॉइंट आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, if the speed or velocity
of particle performing circular motion does not constant, then such motion is called as non-uniform circular motion. ज्यावेळेस एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि त्यावेळेस स्पीड कॉन्स्टंट नसेल तर त्या मोशनला काय म्हणायचं आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, सिम्पली वी कॅन से दॅट we can define during circular motion, if speed or velocity of particle remains constant, then it is called uniform circular motion. Similarly, for non-uniform circular motion, during circular motion, if speed or velocity of particle does not remains constant, then it is called as non-uniform circular motion. अशा प्रकारे circular motion have two types, that is uniform and non-uniform circular motion. Okay, so thank you students.